हे फॉलो केलं तर IBS मध्ये नक्की फरक पडतो. IBS म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आयुर्वेदिक औषधांनी मुळापासून बरा होतो, त्यामुळे परत परत उद्भवत नाही. पण फक्त घरगुती उपायांनी पूर्ण IBS बरा होणं थोडं अवघड आहे. त्यासाठी योग्य वैद्यांच्या सल्ल्याने काही आयुर्वेदिक औषधं घेणं, ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ट्रीटमेंट करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पचन आणि भूक सुधारण्यावर काम करणं. आयुर्वेदिक औषधांबरोबरच काही घरगुती सोपे उपाय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तहान लागली की उकळलेलंच पाणी प्या. शक्यतो कोमट पाणी प्या. किंचित सुंठ घातली तर पचन सुधारतं. ताक हे IBS वरचं उत्तम औषध आहे. रोज जेवणात ताक घ्या. ताकामध्ये हिंग, ओवा, जिरं आणि थोडंसं काळं मीठ घाला. तसंच सुंठ, जिरं, ओवा, धने, चवीपुरतं काळं मीठ आणि अगदी कमी प्रमाणात मिरी अशी चटणी जेवणात खा. जेवणाची सुरुवात तूप आणि मिरपूड घातलेल्या भाताने करा. लिंबाचा वापरही करा. पुदिना घातलेलं लिंबू सरबत प्या. रोज डाळिंब खा. तसंच काही दिवस तूप घातलेली मुगाची खिचडी, कढी किंवा ताक यावर राहा. त्याने पचन सुधारायला मदत होते. पोट दुखत असेल तर हिंगाचा ओढा म्हणजेच लेप, बेंबीमध्ये कोमट एरंडेल तेल घालणं, पोट शेकणं हे उपाय करा. त्याबरोबरच वैद्यांच्या सल्ल्याने शिवाक्षार पाचन चूर्ण, हिंगवाष्टक, कुटचारिष्ट, शंखवटी, कुटजघनवटी अशी औषधं घ्या. आहारामध्ये सुरुवातीला तूप घातलेली मुगाची खिचडी खा आणि कडकडून भूक लागली की भाकरी खायला सुरुवात करा. तसंच कडधान्य, तुरीची डाळ, हरभरा, बटाटे, वांग, वाल या गोष्टी टाळा. तसंच बाहेरचे पदार्थ, स्पायसी फूड, मैदा, दूध आणि ताक सोडून इतर दुधाचे पदार्थ नक्की टाळा. पण ताक मात्र रोज जेवणात प्या. अशा प्रकारे योग्य औषधं, योग्य आहार आणि योग्य लाईफस्टाईल फॉलो केली तर IBS नक्की बरा होतो.